खरं तर हा जो विषय सुरू झाला आहे मी काय या विषयामध्ये बोलण्याकरता उभा नव्हतो, परंतु माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब बोलले म्हणून मी बोलायला उभा राहिलोय। बावनकुळे साहेब, आपण त्या ठिकाणी BSc मध्ये आहात, कामगार सल्लागार समितीमध्ये सुद्धा आपण आहात। आपण इथं आता मत मांडताना असं मांडलं की लक्षवेधी जादा घ्यायला काय आमचा विरोध नाही, परंतु त्या कामकाजाच्या शेवटी कार्यक्रम पत्रिकेमध्ये दाखवण्यात याव्या। याच्यावर आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती। पहिली गोष्ट, लक्षवेधी तुम्ही किती घ्या, कशाही घ्या। आज माझ्यासारख्या सदस्याचे मी मागच्या वेळेला अध्यक्ष महोदय इथं मी म्हटलं होतं की आपण मला एकदा सांगा की आपण लक्षवेधी किती घेतल्या। ज्या वेळेला सभागृहाचा समारोप झाला, म्हणजे ॲडजंट झालं सभागृहात, तसं त्यावेळेला आपण ते वाचून दाखवलं। सभागृहात मी नव्हतो, त्याच्यामध्ये भास्करराव किती बोलले, किती प्रश्नावर बोलले, किती विषयावर बोलले, किती तासावर बोलले, पण भास्कररावाच्या लक्षवेधी किती लागल्या ह्याचं आपण उत्तर दिलेलं नाही। मी आपल्याला क्रॉस केलं नाही, मी करत नाही। आजही माझ्यासारख्या सिनियर माणसाची एकही लक्षवेधी लागलेली नाही। मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील। एक तर नियम समितीमध्ये जावं लागेल। नियम समितीच्या विधानसभा अधिनियमामध्ये 8 प्रमाणे 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घेताच येत नाही, हा नियम आहे। एखादी घ्यायची झाली तर घ्या। आज सुद्धा 7 लक्षवेधी आहेत, नाही अशातला भाग नाही। पण अध्यक्ष महोदय ह्या जर वाढवायचे असतील तर याच्याकरता आपल्याला BSc मध्ये जावं लागेल, याच्याकरता आपल्याला कामगार सल्लागार समितीसमोर जावं लागेल, हा विषय घ्यावा लागेल। आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक सुसूत्रता अध्यक्ष महोदय आणावी लागेल की आपण कितीही लक्षवेधी घेतल्या। मी गेल्या वेळेला नव्हतो, पण मी नंतर आपलं सगळं ऐकलं, वाचलं की एकूण 157 लक्षवेधीचं कामकाज झालं असं आपण त्यावेळेला सांगितलं होतं। त्या 157 मध्ये सर्वांचं समाधान होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही। एक जरी प्रत्येकाची आली असती तरी 288 घ्याव्या लागल्या असत्या। आणि म्हणून याच्यामध्ये ही जी काही नाराजीची भावना आहे किंवा ठराविकच लोकांच्या लक्षवेधी लागतात अशा प्रकारचा जो आक्षेप आहे, याच्याकरता जसं प्रश्नाचं बॅलट आलं तशा पद्धतीनं लक्षवेधीचं बॅलट येतंय का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि म्हणून आता मी रुलिंग देतो। समन्यायीप्रमाणे समन्यायी वागणुकीत सगळ्यांचं समाधान करता येणार नाही, परंतु किमान याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय अशा पद्धतीचं कुठेतरी आपल्याला भावना किंवा तशा पद्धतीनं आपल्याला कुठेतरी विचार मांडावे लागतील, निर्णय घ्यावे लागतील। आणि म्हणून बावनकुळे साहेब, BSc मध्ये तुम्ही 3ला कबूल केलं आणि इथे येऊन म्हणता की कितीही घ्या, तर तुम्ही लावा गुरुवारी पुन्हा BSc करू चर्चा आपण त्याच्यामध्ये। एक मिनिट।